पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरातील ही हृदयद्रावक घटना खरंच माणुसकीला काळिमा फासणारी आहे. एका पित्याने आपल्याच फुलासारख्या लेकरांवर असा घाला घालणं सुंद करणारं आहे. जगातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे बापाचे खांदे. पण काय होईल जेव्हा तेच हात काळ बनून समोर येतील? पुण्याच्या आळेखिंड परिसरात अशीच एक भयंकर घटना घडली, जिथे एका नराधम बापाने नात्यांची सर्व बंधनं झुंगारून आपल्या पोटच्या 2 चिमुरड्यांना गळा दाबला. 3.5 वर्षाची हर्षदा आज आपल्यात नाही, पण 5 वर्षाच्या आर्यनने मृत्यूला दिलेली झुंज नियतीचा एक मोठा चमत्कारच आहे. मित्रांनो, सागर सदाशिव शिंदे हा त्या नराधम बापाचं नाव. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून त्याने आपल्या निरागस मुलांचा बळी घेण्याचे ठरवलं. मंगळवारी सकाळी फिरायला नेतो असे सांगून त्याने हर्षदा आणि आर्यनला घराबाहेर नेलं. कोणालाही कल्पना नव्हती की ही त्यांची शेवटची भेट ठरेल. पुणे नाशिक महामार्गावरील एका निर्जन जंगलात नेऊन त्याने आपल्या दोन्ही मुलांचा गळा आवळला. 3.5 वर्षाची ती चिमुरडी काय प्रतिकार करणार? तिने तिथेच प्राण सोडला. आर्यनलाही मृत समजून त्याने दोघांना जंगलात फेकलं आणि तो नराधम बाप पसार झाला. बुधवारी पहाटे 5 वाजता आर्यन शुद्धीवर आला. मृत्यूच्या दारातून परतलेल्या त्या 5 वर्षाच्या मुलाने जखमी अवस्थेत रडत रडत रस्ता गाठला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस तेथे पोचले आणि आर्यनने आपल्याच बापाचा खरा चेहरा जगासमोर आणला. मित्रांनो, बाप आणि लेकीचं नातं हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. मुलगी बापाची परी असते, त्याच्या काळजाचा तुकडा असते. पण जेव्हा कौटुंबिक वादात किंवा रागाच्या भरात ही निरागस मुलं भरडली जातात, तेव्हा समाज म्हणून आपण नक्की कुठे चाललो आहोत असा प्रश्न पडतो. मित्रांनो, पती पत्नीमधील वाद किंवा घराबाहेरील तणाव याचा राग आपल्या पोटच्या मुलांवर काढणं ही विकृती आहे. मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांना तुमच्या प्रेमाची आणि संरक्षणाची गरज असते, तुमच्या क्रोधाची नाही. राग क्षणिक असो, पण त्याचे परिणाम जन्मभर पश्चाताप करायला लावतात. सागर शिंदेने जे केलं त्याला माफी नाहीच, पण भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आपण सजग होणं गरजेचं आहे. त्या इवल्याशा हर्षदाच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तसेच आपली नाती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.